वरून छगन भुजबळ आक्रमक, तालुक्यात शांतता राहिली पाहिजे, भुजबळांकडून पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी. ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट. चंद्रकांत मोकाटे लवकरच शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, सूत्रांची माहिती. अशा प्रकारे संशय व्यक्त करणं हा मतदारांचा अपमान, मतदारसंघातील जनता सहन करणार नाही. संगमनेरमधील निकालाबाबत राज ठाकरेंच्या विधानावर राधाकृष्ण विखेंचं प्रत्युत्तर. आमदार अमोल खताळ यांच्याकडून राज ठाकरेंना संगमनेर भेटीचं आमंत्रण. राजसाहेब, मुंबईच्या बाहेर या आणि संगमनेर पहा, जनतेला परिवर्तन हवं होतं. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आमदार अमोल खताळांची प्रतिक्रिया. एमपीएससी घोटाळ्याचे धागेदोरे भंडाऱ्यापर्यंत, संशयित 26 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मुख्य 2 आरोपी फरार असल्याची माहिती. रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात. अपघातात 3 जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ भीषण अपघात. धुळे शहरातील एमआयडीसीतील तेल कारखान्यात स्फोट. वेल्डिंगचं काम सुरू असताना टाकीत गॅस तयार झाल्यानं अचानक स्फोट. एका मजुराचा मृत्यू. जयकुमार रावल यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी. धुळे जिल्ह्याच्या 459 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न. नंदुरबार जिल्ह्यात ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जातं. 12,000 शेतकऱ्यांना नोंदणी पत्राचं वाटप. नंदुरबार बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली. हरभऱ्याला 9,000चा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. धुळे जिल्ह्यात 3,800 घरांमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू. महावितरणकडून ग्राहकांना सोलार नेट मीटर विनामूल्य पुरवण्याचा निर्णय. पश्चिम विदर्भातील अद्यापही कापसाला दरवाढ नाही. सीसीआय आणि खासगी बाजारात कापसाचा दर सारखाच. कापसाची हमीभावानं खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीत कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप. सूरज मिश्रा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलिसांनी कारवाई न केल्यानं नागरिक आक्रमक. यवतमाळमधील अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेत आजपासून बदल. शाळा आता सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार. आदिवासी विकास मंत्र्यांकडून वेळापत्रकात बदल. चिंचवडमधल्या 6 वर्षांच्या चिमुरड्याची जीबीएसवर मात. 14 दिवसांच्या उपचारानंतर चिमुरडा आता ठणठणीत बरा झालाय. मंत्री गुलाबराव पाटलांची जळगावातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला भेट. जीबीएस आजाराची लागण झालेल्या रुग्णांची विचारपूस. जीबीएस व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक पालिका प्रशासन हाय अलर्टवर. मनपा रुग्णालयांमध्ये विशेष कक्षाची स्थापना. पाणी उकळून पिण्याचा आणि मांसाहार टाळण्याचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पुण्याच्या भोरमधील नसरापुरात श्री क्षेत्र बनेश्वर महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा. विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. राजगडचे आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीत सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक. गाव रस्ते सुधारण्यासह विकासावर बैठकीत चर्चा. धुळ्यात जय हिंद क्रीडा मंडळाकडून कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन. स्पर्धेसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची उपस्थिती.